नमस्कार मंडळींनो, आज आपण 3 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर ती अपडेट आहे आता नाशिकमधील आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नाशिकमधील 3 रुग्णालयांच्या संस्थापकांवर सुमारे 1.79 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 361 बनावट विमा दावे सादर करण्यात आलेले आहेत. ओके, आणि काही प्रकरणांमध्ये मृत व्यक्तींच्या नावावर उपचार दाखवून विमा रक्कम उचलल्याचा आरोप सुद्धा आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मोठ्या प्रमाणावर तपास सुद्धा करण्यात आलेला आहे आणि एकूण 15,407 दाव्यांची पडताळणी आता करण्यात आलेली आहे. त्यापैकी फक्त नाशिक जिल्ह्यात 9,242 दाव्यांची नोंद, त्यातील 4,200 लाभार्थ्यांची तपासणी आणि 389 दावे फसवे असल्याचे निष्पन्न झालेले आहे. आणि या प्रकरणी संबंधितांवर फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली FIR दाखल सुद्धा करण्यात आलेली आहे. ओके, आता जर आपण दुसऱ्या अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर आता ही दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की आता संसदीय आरोग्य व कुटुंब कल्याण स्थायी समितीने मोठी शिफारस सुद्धा केलेली आहे. समितीने आता सांगितलेले आहे की 60 वर्ष आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळावा. सध्या या संदर्भातील काय नियम आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. 70 वर्षे किंवा त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना वय वंदना कार्डद्वारे 5 लाखांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. मात्र समितीने काही महत्त्वाच्या शिफारसी सुद्धा केलेल्या आहेत. आता जर आपण या शिफारसींकडे जर लक्ष दिले तर आता वयोमर्यादा 70 वरून 60 वर्षांपर्यंत कमी करावी. ओके, ही शिफारस आहे समितीची. तसेच विमा संरक्षण 5 लाखांवरून 10 लाखांपर्यंत वाढवावे. तसेच CT स्कॅन, MRI यांसारख्या महागड्या निदान चाचण्यांही या योजनेत समावेश त्यांचा करून घ्यावा. ओके, आता सध्या ही जी कंडिशन आहे, या ज्या शिफारसी आहेत त्या फक्त शिफारस असून याबाबत अंतिम सरकारी निर्णय अद्याप झालेला नाही आहे. ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला सांगेल. ओके, आता जर आपण नंतरची जर तिसरी अपडेट बघितली तर आता आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष eKYC सेवा पंधरवाडा सुरू केलेला आहे. आणि ही जी मोहीम आहे ती 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबवली जात आहे. आणि या मोहिमेचा उद्देश म्हणजेच की उर्वरित पात्र लाभार्थ्यांची eKYC प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त आयुष्मान कार्ड तयार करणे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 3,14,200 आयुष्मान कार्डे वितरित करण्यात आलेली आहेत. आणि eKYC साठी नागरिक खालील ठिकाणी संपर्क करू शकतात. ओके, जर आपण ठिकाणी बघितली तर ठिकाणांची नावं आहेत: आशा कार्यकर्त्या, तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, फेअर प्राईस शॉप, तसेच CRC केंद्र, अधिकृत पोर्टल. ओके, आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील? आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकच फक्त तुम्हाला लागणार आहे. ही दोन्ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहेत. ओके, तसेच जर इतर महत्त्वाचे जर आपण अपडेट्स बघितले या संदर्भातील ते आहेत की आता 8 जून 2026 रोजी पश्चिम बंगालचाही या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. आणि 30 जून 2026 पर्यंतची अधिकृत आकडेवारी जर आपण बघितली तर जवळपास 12.7 कोटी रुग्णांना उपचारांचा लाभ हा मिळालेला आहे. तसेच 1.92 लाख कोटींपेक्षा अधिक दावे मंजूर सुद्धा झालेले आहेत. आणि 1,929 उपचार पॅकेजेस योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ओके, तसेच नाशिकमधील फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकारने अशा गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर आणि विशेष तपास पथके म्हणजेच की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विशेष तपास पथके यांच्या माध्यमातून अधिक कडक तपासणी करण्याचा आता निर्णय सुद्धा घेतलेला आहे. यामुळे होणार काय, भविष्यातील फसवणुकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो, ओके, आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांना, ओके, ही योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे हेच मी तुम्हाला एवढं सांगेल. आणि अशाच सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.